एसबीएन मराठीच्या रणसंग्राम निवडणुकीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत ईश्वरपूर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण जाणून घेणार आहोत याच्या अगोदर इथं विकासाचे काय काय झालेला आहे, विकास कुठल्या पद्धतीने झालेला आहे, याच्या अगोदर जे काही सत्ताधारी होते त्यांनी कसा विकास केलेला आहे, त्यानंतर विरोधकांचं म्हणणं काय आहे, विकास कशा पद्धतीने झालेला नाही आहे, हे सर्व जाणून घेणार यासाठी आपल्यासोबत आहेत इथले प्रभागाचे नागरिक। तर चला मग आपण त्यांच्याकडून समस्या जाणून घेऊया। मी माजी नगरसेवक पीर पुणेकर। माझी मिसेस गेल्या 5 वर्षात नगरसेवक होती, त्याच्या मागे मी गेले 10 वर्ष नगरसेवक होतो। विशेष म्हणजे सांगायचं गेल्या 5 वर्षात आमच्या इस्लामपूरची ज्या वेळेला निशिकांत दादा नगराध्यक्ष होते त्यावेळेला अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम त्यांनी चालू केले, जे जयंत पाटील साहेबांनी फंड आणलेले त्या फंडातून अंडरग्राउंड काम चालू केल्यानंतर त्यांनी आमच्या इस्लामपूरचे शहरातील पाण्याचे पाईपलाईन जे उकरले, रस्ता उकरले, त्यात पाण्याच्या लाईन तुटल्या आणि जागी जागी तिने त्या पाईपलाईनला जिथं तुटलं तिथं जॉईंट रबर गुंडाळून मारलं। त्यामुळे आमच्या शहराची पाण्याची अवस्था एवढी दुर्गंध झालेली आहे की इस्लामपूर शहरात पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे। आता आमच्या जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नगराध्यक्ष मलगुण दादा जर इस्लामपूर नगरीचे ईश्वरपूर नगरीचे नगराध्यक्ष झाले तर आमचं सगळ्यात पहिलं जर काही हे राहील तर सगळ्यात पहिलं 24/7 पाण्याचे हे चालू करणं आणि इस्लामपूर शहराला पाण्यापासून शहराच्या लोकांची हे जे आहे ते दूर करणे। अडचण फार मोठी अडचण आहे पाण्याची। सगळ्या इस्लामपुरात माझी प्रभाग 10च नाही, अन्य इस्लामपुरात कुठेही गेलं तर पाण्याशिवाय दुसरं काही प्रश्नच नाही। पाणी आणि डास, मच्छर, डेंगू ह्या पाण्यामुळे का नाही गटारीमुळे असली अवस्था झाल्या की प्रत्येक घरातला एक माणूस डेंगूच्या आजारीमुळे त्रस्त आहे आणि त्या माणसांच्या प्रत्येक घरात एकेकाला 10-10, 15-15, 20-20 हजार, एक घरात 5-5 पेशंट, सगळ्यांना दवाखान्यात माणूस एकदम हे होऊन गेले। आणि आमच्या सत्ता 9 वर्ष नव्हती, 5 वर्ष निशिकांत दादा, 4 वर्ष प्रशासनामुळे काहीही काम आम्हाला नगरसेवकांना करता आलं नाही। ह्याच्या मागं इस्लामपूर शहरात पाण्याचं बिस्लरीच्या तोडीचं पाणी होतं इस्लामपुरात, पण ह्या विरोधकांनी जे सत्ताधारी होते त्याने आमच्या इस्लामपूर शहराची पाण्याची एकदम अवस्था बिकट करून ठेवलेली आहे। आणि जयंत पाटील साहेबांची जरी सत्ता नव्हती तरी इस्लामपुरात गटारी, रस्ते, लाईट हे आमदार साहेबांच्या फंडातून पैसे मिळाले आम्हाला, त्या पैशातून बरीचशीच कामं झाली। आता जर आमची एखादी सत्ता आली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जयंत पाटील साहेबांची तर इस्लामपूर शहराचा चेहरा मोहरा जयंत पाटील साहेब बदलून टाकतील। 24/7 पाणी, अंडरग्राउंड ड्रेनेज हे सगळं कामं साहेब मार्गी लावतील। आता आमच्या इस्लामपुरात मुस्लिम समाजाला साहेबांनी काय दिलं तर आमच्या समाजाला साहेबांनी 26 गुंठे जागा घेऊन दिली इतक्याला, त्याच्या बाजूला 4 गुंठे जागा घेऊन दिली। त्यानंतर निधीतून, नगरपालिकेचं किंवा शासकीय फंड नाही, निधीतून, आणि त्यानंतर अल्पसंख्याक विभागाकडं 2,25,00,000 रुपये देऊन साहेबांनी आमच्या समाजाचं शादीखाना, हॉल आणि त्या इतक्याचं समस्या मिटवलेली आहे साहेबांनी। आणि आता नियोजित 7.5 कोटीचा अनेक हॉल त्याच्या बाजूलाच धरलेला आहे साहेबांनी। आता त्याचं नियोजित फाईल तयार झालेली आहे, ते वर पाठवून त्याची मंजुरी घेणार आम्ही, ते बी काम चालू करणार समाजासाठी, मुस्लिम समाजासाठी। व ह्या प्रभागात बरीचशीच कामं आमदार जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत। ईदगाह म्हणा, कब्रस्तानचं कंपाऊंड हॉल, आता साहेबांच्याकडे एक जिम आमच्या पोरांची एक मागणी आहे, ते जिमचं बी आम्ही मार्गी साहेबांच्या मागं लागून तेवढं करून घेणार आहे। आपण पाहिलं की जयंत पाटील साहेब असताना किती विकासभिमुख कामं झालेली आहेत, पण जयंत पाटील साहेबांची सत्ता गेल्यानंतर ड्रेनेजची व्यवस्था असेल, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न होता। हा पाण्याचा प्रश्नसुद्धा जयंत पाटील साहेब असताना मार्गी लावलेला होता, मात्र ते विस्कळीत करण्याचं काम विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे असं हे कार्यकर्ते म्हणत आहेत। आणखीन काही नागरिक आपल्यासोबत आहेत, नेमकं त्यांच्या समस्या काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मी इस्लामपूर नगरपालिकेचा नगरसेवक पदाला नवीन उमेदवार आहे। जयंत पाटील साहेबांच्या हस्ते मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। इस्लामपुरात ईश्वरपुरात दत्त मंदिर, साटम कॉलनी, अकबर मोहल्ला, मोमीन मोहल्ला, कसरे गल्ली, शिराळ नाका इथं पाण्याची समस्या खूप मोठी आहे। लोकांना पाणी मिळत नाही, लाईट 160 वॅट येत्या, नालं तुंबलेले आहेत, स्वच्छता नाही, गटार निघत नाहीत,
सकाळची घंटागाडी येत नाहीत. सर्व लोक इथं त्रस्त झालेले आहेत व तेथील त्या लोकांची एक मागणी आहे, एक जिम असावी मुलांसाठी, महिलांसाठी. ती एक मी माझ्या कारकिर्दीत मी ती सेवा करायची मी हमी देतो. व येथील पाणी, लाईट, रस्ता, गटारी व स्वच्छता ही महत्त्वाची ह्या वार्डातील राहील. सगळ्यात महत्त्वाचं या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे. पाण्यात ज्या पद्धतीने जयंत पाटील साहेबांनी जी काही स्कीम आणलेली होती ती स्कीम यांनी सत्ताधारी असताना पूर्णपणे राबवली नाही, ती मोडकळी झालेली आहे. उलट दिशेने त्यांनी काम केलेलं असं बऱ्याच प्रभागातून आम्हाला कळते, नागरिक बोललेले आहेत. तुम्ही जर समजा उमेदवार आहात, उद्या निवडून आला तर तुम्ही काय करणार आहात? मी आज पाण्याचा पहिला समस्या पूर्ण करीन. पाण्याची टॉकी बांधायला लागली तर साहेबांना मी सांगेन, बाबा माझ्या ह्या भागात इथं गांधी चौकापासून एक वर पाण्याची टॉकी बांधा शिराळ नाक्या भागात. तेथील लोकांची पाण्याची खूप मोठी समस्या आहे. काही ठिकाणी लाईटची समस्या आहे, खूप मोठी कमी दाबाने पाणी येत आहे, ती पण समस्या आहे लोकांची. खूप त्रस्त आहेत लोक. आत्ता गेले 9 वर्ष झालं पाण्याची समस्या लोकांची भरपूर मोठी आहे. म्हाताऱ्या बायका आहेत, मुलं आहेत लहान, पाणी आणायला जायला लागतं. इथं बाजारपेठ, आमची गणपती मंदिरपाशी बाजारपेठ भरत्यात, तिथं अस्वच्छता आहे. त्यामुळं सगळ्यांचं आरोग्यही खराब झालेलं आहे. या सर्व समस्या मी निरासन करीन. कारण बरेच नागरिकांनी सांगितलेलं होतं की उद्यान अगोदर विकसित केलेले होते. बरेच उद्यान इस्लामपूरहून आम्ही आत एंट्री करत असताना तिथं शेतकऱ्यांचा पण स्टॅच्यू उभा केलेला होता. बरेच उद्यानं होती, ते विकसित केलेले होतं. पण आता त्या ठिकाणी ती भकास झालेली आहेत. तिथं पाहणी करायलासुद्धा, ते स्वच्छतेलासुद्धा तिथं कोणी कर्मचारी नाही आहेत, असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे. इस्लामपूर ही गेली 9 वर्षापूर्वी जे इस्लामपूर होतं ती ह्या 9 वर्षात, मागील 9 वर्षात पूर्ण भकास इस्लामपूर झालेला आहे, ईश्वरपूर झालेला आहे. ह्या ईश्वरपूरला पूर्ण काहीही ईश्वरपूर म्हणण्याच्या क्वालिटीचं ईश्वरपूर राहिलेलं नाही. जी जयंत पाटील साहेबांनी, प्रतीकदादांनी जी मागील 9 वर्षाच्या पूर्वी जे ईश्वरपूर बनवलं होतं त्यात आता हे ईश्वरपूर तसं राहिलेलं नाही आहे. खूप मोठी समस्या आहे. आपण पाहिलात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे. पाण्याचा प्रश्न जर का उमेदवारी मला मिळालेली आहे आणि जर का मी निवडून आलो तर सर्वात प्रथम मी पाण्याचा प्रश्न सोडवणार, असं या उमेदवारांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून समस्या जाणून घेऊयात. नमस्कार. इथं पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, बगीच्याचे प्रॉब्लेम आहेत. हे जे साहेबच करू शकतात आणि हे साहेबांना निवडून दिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी 100% इस्लामपूरला मिळणार आहेत. धन्यवाद. आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊया. इस्लामपूर शहराचा जर आपण ज्यावेळेस एक 10 वर्षापूर्वी या शहरात आपण दाखल झालो, त्या शहराचं एक नाव होतं की उद्यानांचं शहर. या शहरात राहणारे मुलं, मुली, वयस्कर, आबालवृद्ध यांना कुठं ना कुठं खेळायची, आपलं टाईमपास करायची एक जागा होती. हे उद्यानांचे शहर आज हा भकास शहर झालेला आहे. या शहराचा नामलौकिक जो प्रसिद्ध होता, इथं स्वच्छ पाणी होतं, स्वच्छ हवामान होते, उद्यानं होते, मुलांना आणि वयस्करांना खेळायला, बसायला विरंगुळ्याचे ठिकाणं होते, ती सगळी नामशेष झालेले आहेत. आज जर सत्ता या जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालील आमच्या जरीना पुणेकर आणि शिवाजी अण्णा जाधवसारख्या तरुण याच्या होतकरूंना जर संधी दिली, या इस्लामपूर शहराचे जे असणारे मूलभूत प्रश्न, उदाहरणार्थ या 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 प्रभागात मंत्रीतळा आहे, जो सुशोभित करण्याचा साहेबांचा उद्देश आहे आणि त्यापैकी जवळजवळ 1.5 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत. तो व्हर्टिकल गार्डन करणार आहेत आणि अशा पद्धतीनं त्या तळ्याचा तो एक विरंगुळ्याचं ठिकाण असावं आणि त्या ठिकाणी जाऊन आपले घरातले वयस्कर म्हणजे इस्लामपूर शहरातली आजची परिस्थिती कशी आहे, आज छोटी छोटी घरं आहेत आणि घराच्या समोर आज कोणाचे अंगण राहिलेलं नाही, आज घराच्या मागं कोणाचा पिछाडा राहिला नाही. ह्या सगळ्यांना कुठं ना कुठेतरी जाऊन विरंगुळ्याच्या ठिकाणी बसावं लागतं, कोणाच्या तरी दारात जाऊन बसावं लागतं, कुठेतरी मशिदीच्या आणि मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसावं लागतं. या लोकांना असणारं एक महत्त्वाचं म्हणजे या शहरात असणारे आपले गार्डन्स आणि गार्डन आपले नामशेष झालेले आहेत. आपण जर बघितलं तर अंबिका गार्डन असो, नानाननी गार्डन असो, या इस्लामपूरला लागून शहराच्या लागून मंत्री तळ्याला लागून गणेश मंडई आहे, त्या ठिकाणी असणारं तिथं विरंगुळ्याचं ठिकाण आहे, तिथं साधनं नाही आहेत, काही नाहीत. या 9 वर्षाच्या कालावधीत या शहराला येणाऱ्या सगळ्या योजना ठप्प झालेल्या आहेत. जर या इस्लामपूर शहरातील नागरिकांनी जर पुन्हा आम्हाला सत्ता दिली आणि
कार्यकर्त्यांच्यासारख्या या शिवाजी अण्णाला आणि दरेना भाभींना जर पुन्हा नगरपालिकेत पाठवलं, मलगोटे दादासारख्या 35 आणि 37 वर्ष या शहराचा नगरसेवक म्हणून काम ज्यांनी केलं, ज्यांनी 1 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि ज्या पद्धतीने त्यांची कामाची पद्धत, ज्या सर्वसामान्य लोकांच्यात ते बसून आपलं जे आपले असणारे त्यांची जी कसब त्या ठिकाणी लावून त्या या योगदानाच्या सोबत नगराध्यक्ष म्हणून मलगोटे दादा काम करतील असं मला विश्वास आहे. आणि जयंत पाटील साहेबांचे हात आम्ही सर्वजण मिळून बळकट करणार. या 2 प्रभाग 10 आणि 12मध्ये आम्ही आमचे असणारे उमेदवार बहुमताने निवडून आणू आणि या शहराच्या विकासात या दोन्ही प्रभागाचा 100% वाटा मोठा असेल याची मी हमी देतो. जयंत पाटील साहेबांनी उद्याने विकसित केली, मात्र सत्ताधाऱ्यांनी ते भकास केल्याचं पाहायला मिळत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार. आपले आता प्रश्न भरपूर आहेत, इस्लामपुरात प्रश्न भरपूर आहेत, त्याला उत्तर एकच आहे फक्त जयंत पाटील साहेब. आता हे सगळ्यांनी सांगितलं, पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर ट्रॅफिकचा. आमच्या इथं हे गणपती मंदिराजवळ भाजी मंडई आहे, भाजी मंडई एवढा ट्रॅफिकचा प्रश्न आहे की बोलायचं काम नाही. त्याला बरोबर त्यासाठी साहेबांनी ह्या आपल्या भाजी मंडईचं इथं हे केलं, भाजी मंडई चालू केली. पण या सत्ताधाऱ्यांना ती भाजी मंडई चालू करता आली नाही. एवढं गलतान कारभार या 10 वर्षात झालेला आहे. 9 वर्षात भाजी मंडई चालू होऊन तशीच पडलेली आहे. ती पार्किंगचा प्रश्न एकदम वाईट आहे. ह्या रस्त्यानं जाताना सुद्धा पुढच्या गाडी जात नाही. ह्यासाठी एवढंच म्हणायचं आहे मला की इथं साहेब कुठल्या विशेष धर्मासाठी किंवा जातीसाठी काम करत नाहीत. साहेब इथल्या प्रत्येक इस्लामपुरातल्या नागरिकांसाठी काम करतात आणि ते इथनं पुढं पण असंच करत राहतील, एवढंच मला सांगायचं आहे. थांबायचं. आपल्यासोबत या प्रभागाच्या उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची कशा पद्धतीनं इथं विकास होणार आहे, त्यांचं व्हिजन काय आहे ते. मी उमेदवार जेरना पिराली पुणेकर. गेल्या वेळी 5 वर्ष मी निवडून आलो आहे. त्यावेळी मी भरपूर कामे केलेलो आहे. रस्त्याची, गटाऱ्याची आणि परत ईदग्याची 2.25 कोटी मंजूर करून आणली. मग तिच्यापासून भरपूर कामे केली, रस्त्याची, गटाऱ्याची. मग आता मी आणि उमेदवारीला उभारलेला आहे. यावेळी पाण्याची बहुत हे आहे, पाण्याची अडचण आहे. आता नाही केलं गेल्यावेळी. आता ह्यावेळी पाण्याची अडचण आहे ती दूर व्हावी अशी सत्ता आल्यावर हे व्हायला पाहिजे. आपण महिला उमेदवारांचं पण ऐकलेलं आहे की सर्वात मोठं म्हणजे पाण्याची अडचण आहे आणि ती पाण्याची अडचण लवकरात लवकर दूर व्हावी आणि पुन्हा जयंत पाटलांची सत्ता आल्याने आम्हाला जर निवडून दिलं तर नक्कीच आम्ही ते पाण्याचा जो काही विषय आहे तो मार्गी लावू असं. आणखीन काही जण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हा आहे की घरफाळा. आम्ही तर आता सर्वसामान्य माणसं आहोत, इतका भरमसाठ घरफाळा आम्ही देऊ शकत नाही आणि किती कष्टानं आम्ही घर बांधले. आता इस्लामपुरात आम्ही राहायला येऊन जवळजवळ 25 वर्ष झाली. 25 वर्षांना आता 1-2 वर्ष झालं आम्ही घर बांधले. बांधकाम परवान्यासाठी किती हेलपाट्या मारल्या, काय कोणी दखलच घेतली नाही. ते NA प्लॉट नाही, हे ते सगळं कारणं सगळी आणि काय तर करून मग रेटून बांधला आम्ही. आता काय करणार, भाड्याच्या घरात किती दिवस राहणार. पण घरफाळा हा प्रॉब्लेम फार आहे. तुम्ही त्या पद्धतीनं नगरपालिकेकडे त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला नाहीत का? नाही केलं तेव्हा काय ऐकूनच नाही. शास्तीकर जो आहे तोच वाढवून दिला ना, असं झालं. त्यांनी कमी करतो म्हणून सांगितलं होतं की आता निवडणुकीच्या याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही 50% कर कमी करू. करतो म्हणलेत, पण करतील का नाही काय माहीत. पण आमचं जे साहेब जे आहेत, साहेबांनी जे उमेदवार उभा केलेत त्यांच्याबद्दल म्हणजे मला तर गॅरंटी आहे की ते साहेबांनी जे उमेदवार हे केलेत ते जर निवडून आले तर साहेब नक्की करणार. आणि इतक्या वर्षाचा अनुभव आहे. साहेब इतके वर्ष सत्तेत होते. साहेबांनी इस्लामपूरचा पूर्ण कायापलट केला आहे. पण मग काही वर्षापूर्वी त्यांच्याकडे सत्ता गेली आणि त्यांनी काय केलं, जो आंधळा कारभार केला आहे तो आपण सगळेजण बघितलेलंच आहे. आता तर काय त्यांच्यावर विश्वास कोणाचाच नाही आहे. बघता आपण महिलांनी सांगतो की त्यांच्यावर कोणाचाच विश्वास नाही आहे. घरफाळा तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढ केलेला आहे. यात कुठेतरी कमीपणा यावं, यात कुठेतरी यावं, त्यासाठी जयंत पाटलांनी जे काही उमेदवार उभे केले आहेत त्यांनाच निवडून द्या असं या महिला भगिनीचं वक्तव्य. आणखीन आपण जाऊया, आणखीन नागरिकांच्या समस्या काय जाऊया. महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत उमेदवारांचे पतिदेव आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की गेल्या अनेक वर्ष ते नगरपालिकेमध्ये काम केलेलं, त्यांना प्रचंड त्यांना इथला नगरपालिकेचा अनुभव आहे.
सत्याचे झालो आपण गेल्या 3 ते 4 प्रभागात आपण फिरलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं प्रभाग 9मध्ये आपण ज्यावेळी फिरलेलो त्यावेळी तिथं सगळ्यात मोठी समस्या होती की ती चावीची समस्या होती. तिथल्या महिलांनी सांगितलं की बऱ्याच 150 ते 200 घरामध्ये आम्हाला चाव्या दिलेल्या नाही आहेत, पाण्याचं कनेक्शन दिलं नाही. तर का दिलेलं नाही की आम्ही विरोधात आहे म्हणून विरोधात त्यांचे काम केले म्हणून. हे खूप भयानक आहे, कारण पाणी हे मूलभूत आहे, हे देणं गरजेचं आहे. आपण जाणून घेऊया. आता जे ताईने बोलले शास्त्रीकराबद्दल, आमचे मलगुंडे दादा नगराध्यक्ष झाल्या पहिले जे काम करणार आहे ते शास्त्रीकरावर करच माफ करायचं साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे परवा. ते आता शास्त्रीकर आम्ही माफ करून घेणारच जयंत पाटील साहेबांच्या मागं लागून. आणि महत्त्वाचं म्हणजे आहे का नाही, ह्या इस्लामपुरात एवढी जे विरोधकांनी हे केले, वाटोळ केले शहराचं, शहर एकदम भकास करून टाकलेलं आहे. ते शहर आता सुरळीत आणायला जयंत पाटील साहेबांच्या हातात सत्ता देणं हेच गरजेचं आहे. आणि साहेब ह्या इस्लामपूरचं कायापालट करून दाखवतील ह्याची मला 100% खात्री आहे. आणि त्यामुळे इस्लामपूर शहरातले सर्व मतदारांनी जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करावं एवढीच माझी इच्छा आहे. जयंत पाटील साहेबांच्या शिवाय कायापलट होऊ शकणार नाही असं यांचं म्हणणं आहे. आपण जाणून घेऊ आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून. ज्या समस्या काय असतील ते सगळ्या भागातल्या नागरिकांनी सांगितल्यात. ही स्थानिक स्वराज्य संस्था, इथं स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं पाहिजे. आमचे जरीना बाबे असतील किंवा दुसरे उमेदवार शिवाजी जाधव अण्णा असतील, ह्यांचं रात्री 12-1 वाजता जरी नागरिकांनी कुठल्या कारणासाठी हाक मारली तरी दारं कायम उघडी राहतील असा विश्वास सगळ्यांच्या मनात आहे. इथं उमेदवार स्थानिक असल्यामुळे दोघं पण बाकी काही विषय नाही, सगळ्यांचे घरगुती संबंध आहेत, कुणीही कधी पण जाऊ शकतोय. हां, दुसरा उमेदवार लादलेला आहे. हा काय दोन्ही पण उमेदवार स्थानिक आहेत का नाही आता ते काही करायचं नाही. आता पुढचा जो जेंट्स उमेदवार आहे प्रत्येक वेळी वार्ड वेगळा उगाच कुठंतरी जाऊन उभा राहायचं तसं नसून स्थानिक स्वराज्य होते, स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देऊन मतदान केलं पाहिजे असं तरुण मतदारांना माझ्यासारख्या तरुणाचं एक आव्हान आहे. पाहिलं की तरुण काय म्हणतात की बाबा स्थानिक उमेदवार असेल तर आमच्या समस्या लगेच तातडीनं त्यांच्याकडे मांडता येतील आणि ते सोडवता येतील, त्यामुळे स्थानिकच उमेदवारांना प्राधान्य द्या असं या तरुणांचं म्हणणं आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 10मध्ये आलेलो होतो, त्यांच्या इथल्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात जे काय इच्छुक उमेदवार आता उभारलेले आहेत, उमेदवार आता याच्या पुढचं विजन त्यांचं काय असणार आहे हे जाणून घेतलं आहे. येणारा 2 तारखेला मतदान आहे आणि त्यानंतर 3 तारखेला मतमोजणी आहे. यानंतरच कळणार आहे की नागरिकांनी कोणाला कौल दिलेला आहे ते. आपण आता इथंच थांबवत आहेत, आता पुढच्या प्रभागात जाणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.